मंडळी, सकाळची वेळ आहे आणि मी इथे चहा ठेवला होता आणि मला जायचं होतं माझ्या एका मैत्रिणीच्या मैत्रिणीकडे. त्यांनी गाऊला पूजा करण्यासाठी बोलवलं होतं. म्हणजे लहान मुलींची पूजा करतात, नवरात्री चालू आहेत तर नवरात्रीमध्ये करतात. सो इथे आम्ही चहा घेतला आणि गाऊला तिकडे ब्रेकफास्ट होता. सो माझ्या मिस्टरांसाठी मी इथे व्हेजिटेबल पोहे बनवत होते, कारण त्यांना गाऊला घेऊन जायचं होतं कराटेला. आम्ही तिकडनं आल्यानंतर, कारण असं खूप बिझी दिवस असतो वीकेंड म्हटलं तरी. सो इथे मी व्हेजिटेबल पोहे बनवणार होते आणि आत्ता मी सध्या एडिशन केली आहे पोह्यांमध्ये. जेव्हाही मला पोहे बनवायचे असतील खूप सारे व्हेजिटेबल मी त्यामध्ये टाकून देते, कलरफुल व्हेजिटेबल्स, पण सध्या जे अवेलेबल असतील ते मी घालून देते. आणि ते पोहे वगैरे बनवल्यानंतर मी लगेचच निघाले होते गाऊला घेऊन. नमस्कार मंडळी, तर आम्ही चाललेलो आहोत. नवरात्रीची पूजा आहे माझ्या मैत्रिणीच्या फ्रेंडकडे आणि त्यांना गार्गीची पूजा करायची आहे, कारण मुली जेवायला घालतात वगैरे, त्यांना प्रसाद दिला जातो. सो अशा प्रकारे तर गावला मी घेऊन चालले आता सकाळी आणि आता 8:45 वाजलेत. 9:30पर्यंत आम्हाला रिटर्न यायचं आहे, कारण गावची मीटिंग आहे आज स्कूलची. तर ऑनलाईन आहे ती, 1 तास असणार आहे आणि त्यासोबतच गावचा कराटे क्लास आहे. तर मी जाऊन आल्यानंतर मग कराटेला घेऊन जातील माझे मिस्टर गावला आणि मी मीटिंग करेल, कारण स्कूल मीटिंग म्हणजे स्कूलमध्ये मंडेपासून स्कूल चालू होणार आहे. तर काय काय न्यायचं स्कूलमध्ये तर हे सांगणार आहेत. नमस्कार मंडळी, तर त्यांनी गावची पूजा वगैरे केली आणि प्रसाद देखील दिलाय आणि आम्हालाही दिला प्रसाद. तर गाव खूप खुश आहे, हो ना? काय भेटलंय तुला? बँगल्स आणि मनी म्हणजे पैसे पण भेटलेत आणि फूड यम्मी. खूप छान म्हणजे त्यांनी केलं होतं आज आणि सगळेजण खूप छान होते त्यांच्या घरातले. तर ते पंजाबी फॅमिली आहे आणि खरंच खूप छान जेवण वगैरे. तर त्यांनी माझ्यासाठी देखील पॅक करून दिलंय. सो प्रसाद असतो तर प्रसादाला आपण नाही म्हणू शकत, देवीचा प्रसाद असतो आणि सध्या नवरात्री चालू आहे तिकडच्या साईडचे. पण आपल्याकडे मे बी माहिती नाही कसं करतात, परंतु तिकडे दरवर्षीच ते बोलवतात आम्हाला. इकडचे म्हणजे अभिषेक करायला वगैरे होतं तेव्हाही आम्हाला नवरात्रीमध्ये बोलवायचे तर गावला, कारण त्यांना लहान मुली लागतात. सो अशा प्रकारे आता आम्ही घरी निघालोय आणि यानंतर मी घरी आले. लगेचच गावच्या स्कूलची मीटिंग चालू झाली आणि त्यानंतर गाऊ देखील गेली होती कराटे क्लासला. मी मला मिस्टर घेऊन गेले होते आणि मग आम्ही बाहेर जायचं. नमस्कार मंडळी, तर अशा प्रकारे आम्ही सगळेजण रेडी होऊन निघालेलो आहोत अबुधाबीला. तर तुम्हाला सांगितलं नाही मी अबुधाबीला जाणार आहे, तर घरातलं सगळं काम आवरण्यातच वेळ झाला आणि आज आहे किटूचा बर्थडे. आणि दाखव माझी बॅग. कुठे तुझी बॅग? अच्छा, ते काय ना गाव. आणि ही गावची बॅग आहे नवीन आणलेली सफारी मॉल वरून. तर उद्घाटन आजच झालंय आणि इंडियाला जायची वाट आम्हाला बघत नाही. मलाही माझं फर्स्ट टाइम आहे ही बॅग यूज करायची आणि मला वाटतंय की आपण इंडियामध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. अच्छा, तुला असं वाटतंय ना? तर चला आता जाऊयात अबुधाबीला. 2 तास लागतील जायला आणि आमच्यासोबत वीरा आणि नवनाथ दादा देखील आहेत.
आणि माझे जे जुने व्ह्यूवर्स आहेत तर त्यांना माहिती असेल किटू म्हणजे कोण. तर किटू म्हणजे गावची सिस्टर आहे, कझिन सिस्टर. तर ते अबुधाबीला राहतात आणि आज तिचाच बड्डे होता. सो आम्ही सगळेजण निघालो होतो बड्डेसाठी, कारण नेहमी ते कधीच गावचा आणि राघवचा बड्डे मिस नाही करत. म्हणजे राघवचा तरी आत्ता एकदाच झाला आहे, परंतु गावचे प्रत्येक बड्डे त्यांनी अटेंड केलेले आहेत. आणि ते राघव मस्त खेळतोय आणि रडतो देखील गाडीमध्ये, म्हणजे ट्रॅव्हलिंग करताना. परंतु नंतर तो झोपून गेला, कारण हवा लागते थंड बाहेरून, त्यामुळे. आणि गाऊ आणि वीरा खूप एक्सायटेड होते बड्डेसाठी, कारण लहान मुलांना एक्साइटमेंट असते. राघवला तर आज चालायचं होतं, खूप वॉक केलं त्याने आज, कारण त्याच्या आदल्याच दिवशी तो थोडासा वॉक करत होता, जे की मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं. आम्ही वॉक करत अबुशगराला गेलो होतो, तर तेव्हा थोडा चालत होता. आणि आज तर त्याला सगळं मोकळं भेटलं होतं इथे, आणि आम्हीही मोकळं सोडलं होतं, कारण इथे गाड्या वगैरे काही नव्हत्या. तर इथे फक्त लहान मुलांना खेळण्यासाठी स्पेस त्यांनी बनवलेली होती. आणि इथे तुम्ही पाहू शकता सोप्रानोज वूड फ्राईड पिझ्झा, या म्हणजे इथे आम्ही वरती बड्डे सेलिब्रेट करणार होतो. तर खूप छान होतं, परंतु वरती जाण्यासाठी ज्या स्टेप्स होत्या तिथे जरा थोडंसं हळूहळू जायला लागत होतं. आणि इथे चालली होती बड्डेची तयारी, कारण आम्ही पोहोचलो होतो टायमिंगच्या आधी. आणि ऑब्व्हियसली मी नेहमीच टायमिंगच्या आधी असते, कधीतरी लेट होतं, कारण मला माहिती असतं राघव लहान आहे, तर नेहमी मी टाईमवरती माझं म्हणजे आवरेल याच हिशोबाने निघते घरातनं. आणि त्यानंतर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप काही होतं. तर माझ्या वहिनी आहेत, तर त्या सर्वांना म्हणजे गेम्स वगैरे घेत होत्या, फोटोज वगैरे चालू होते इथे. आणि राघवची चालली होती मस्ती, तर राघव देखील इकडे तिकडे पळत होता आणि त्याला खूप मजा येत होती. तर म्हणजे मीही इमॅजिन नव्हतं केलं की राघव एवढा पळेल. सो मीही त्याला खाली सोडून दिला आणि मीही त्याच्या मागे मागे पळत होते, कारण मला हातात घेऊन म्हणजे जास्त वेळ उभं राहणं पॉसिबल नव्हतं, त्यामुळे. तर इथे सगळ्यांचे फोटो सेशन चालू होते मुलांचे, आणि राघवही होता फोटो सेशनमध्ये. आणि चालत राघव गेला होता त्याच्या काकीकडे, तर मस्त एन्जॉय करत होता मुलांमध्ये तो. आणि इथे त्यानंतर होता शो, तर अशा प्रकारे होता, तुम्ही पाहू शकता. मुलांचे गेम्स आणि फोटोज झाल्यानंतर आम्ही सगळे गेलो होतो बड्डे प्लेसवरती. तर इथे किटूचा बड्डे होता आज, तर खूप सारे तिचे फ्रेंड्स आले होते आणि ती खूप हॅपी होती.
आणि अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि त्यानंतर आम्ही खाली आलो, कारण वरती जास्त लोक अलाउड नव्हते. सो मुलं आम्ही ठेवले आणि बाकीचे सगळेजण खाली निघालो. त्यानंतर जेवणाची वगैरे तयारीमध्ये होता पिझ्झा आणि पिझ्झा इतका यम्मी होता, तर खूप छान होता आणि मुलांनी तर प्रचंड एन्जॉय केला. त्यांच्यासोबत आम्हीही खूप एन्जॉय केला पिझ्झा. आम्हाला गिफ्टच नाही समजत आहे अजून. हे बघ पेपर. आणि यानंतर आम्ही गेलो होतो आमच्या दादांच्या घरी. तर तिथे गेल्यानंतर राघव छान खेळत होता आणि आम्ही सगळे गप्पा मारण्यामध्ये बिझी होतो. तर गाऊ आणि वीरासोबतच तिथे किट्टू देखील होती आणि सगळे प्ले करत होते. आता ते पाहिजे का? आणि यानंतर आम्ही रात्री 9, 9:30, 10च्या दरम्यान निघालो होतो घरी जायला. तर वीरा आणि गाऊची चालली होती मस्ती. त्यानंतर त्या झोपून गेल्या कारमध्येच, परंतु मला काही झोप येत नव्हती. राघव एक अर्धा तास झोपला आणि लगेच उठला, त्यामुळे तो लगेच 12-1 वाजता झोपला रात्री आणि खूप रडत होता, वैतागला होता कारमध्ये बसून तोही. आणि मग त्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर जास्त काही केलं नाही, तर राघवला झोपवलं. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.